नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो. आपण तयारी करतोय 7वी स्कॉलरशिप गणित विषयाची. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण घटक 6 मधील 6.1 हा स्वाध्याय सोडवलेला आहे. सर्व प्रश्न सोडवलेले आहेत आणि या वर्गमूळ घनमूळ वरील आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 6.2 सोडवणार आहोत. सर्व प्रश्न सोडवणार आहोत, ते देखील अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला समजतील असे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे कोणतीही शंका राहणार नाही. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यापूर्वीचे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. हे मी वारंवार सांगतोय, कारण मी पाठवताना व्हिडिओ अतिशय सिस्टमॅटिक पाठवतोय, एकामागून एक क्रमाने व्हिडिओज पाठवतोय. त्यामुळे तुम्ही कोणत्याही स्वाध्यायातला कोणताही प्रश्न कधीही शोधू शकता आणि अचूक मार्गदर्शन मिळवू शकता. चला तर मग सुरुवात करूया वर्गमूळ घनमूळ यावर आधारित स्वाध्याय 6.2ला. आणि यामध्ये सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 1. चला प्रश्न वाचा आणि सोडवायला सुरुवात करा. पहा काय आहे प्रश्न. हरबाजवळ जेवढ्या घोंगड्या आहेत त्याच्या दुप्पट किंमत प्रत्येक घोंगडीची आहे. त्याच्याकडे एकूण रुपये 4,608च्या घोंगड्या असल्यास त्याच्याजवळ एकूण घोंगड्या किती हे आपल्याला विचारलेलं आहे. घोंगड्या किती काढायच्यात, म्हणजे या घोंगड्यांची संख्याच आपण x मानूया. तर घोंगड्यांची संख्या x असेल तर त्याच्या दुप्पट किंमत प्रत्येक घोंगडीची आहे. मग एका घोंगडीची किंमत किती होणार आहे, ती होणार आहे दुप्पट. एक्सच्या दुप्पट म्हणजे होणार आहे 2x. आणि ही सर्व किंमत मिळून 4,608 रुपये आहेत. आता यामध्ये दिलेल्या अटीवरून घोंगड्यांची संख्या गुणिले घोंगड्यांची किंमत बरोबर आहेत 4,608. इथे 2x गुणिले x होणार आहे 2x वर्ग. x गुणिले x म्हणजे x वर्ग. पुढे घातांक चॅप्टर आहे, त्यावेळेस आपल्याला हे अजून क्लिअर होईल. हे आहे 4,608. तर x वर्ग बरोबर येणार आहे, ज्याची किंमत काढायची त्याला एकटं पाडायचं आहे. हा 2 तिकडे जाऊन भागिले होणार आहे 4,608 भागिले 2. चला भाग देऊया. हा होईल 2 दुणे 4, 2 त्रिक 6, 2 शून्य 0, 2 चौक 8, 2,304. x वर्ग आलेला आहे 2,304. आपल्याला काढायची आहे x ची किंमत, म्हणजे 2,304चं वर्गमूळ काढावं लागेल. तर 2,304चं वर्गमूळ काढत असताना काय करणार, एकक स्थान पहा 4 आहे, म्हणजे याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी एकतर 2 येईल किंवा 8 येईल. 2 दुणे 4, 8 8 64 होईल. आता दशक स्थानचा अंक ठरवताना शेवटचे 2 अंक आपण सोडून देतो आणि 23 मधून वजा होणारी पूर्ण वर्गसंख्या कोणती, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, म्हणजे 4चा वर्ग 16 या 23 मधून वजा होतो, म्हणजेच दशक स्थानी अंक असणार आहे 4. आता 42 की 48 हे कसं ठरवायचं, तर इथे 4ला त्याच्या पुढच्या संख्येने गुणा. 4 पंचे होतात 20. हे 20 होतात, पण इथे आहेत 23, म्हणजे हे कमी पडत आहेत. आपल्याला 23 पाहिजेत, पण हे काय होत आहेत, कमी पडत आहेत. म्हणजेच यातलं वर्गमूळ जे आहे ती मोठी संख्या असणार आहे. म्हणजेच x वर्ग बरोबर जर 2,304 आहे तर x बरोबर येणार आहे 48. म्हणजेच घोंगड्यांची संख्या किती असणार आहे, 48 असणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. सिस्टमॅटिक सोडवला, लक्षात आला असेल. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 2 आणि 2 दिसतोय, त्यात घातांकाचं थोडं मिक्सचर आहे, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे, कारण घातांक चॅप्टर अजून झालेला नाही, पण त्यावर आधारित प्रश्न इथे आधी येत आहेत. जर 81 बरोबर 27चा x वा घात, तर x बरोबर किती हे आपल्याला विचारलेलं आहे. x ची किंमत काढायची. जर x ची किंमत काढायची असेल तर ह्या दोन्ही संख्यांचा पाया आपल्याला सारखा करावा लागेल. मग 81लाच आपण कितीच्या रूपात लिहू शकतो, गुणाकाराच्या रूपात. 27ला कितीच्या रूपात लिहू शकतो, 27ला लिहू शकतो 3 गुणिले 9 रेस टू x आहे. इथं 81ला 9 गुणिले 9 लिहिले तरीसुद्धा मॅच होत नाही आहे पाया. मग इथे 9ला आपण फोडूया आणि ते करूया 3 गुणिले 3
गुणिले 3 गुणिले 3 बरोबर इथे होणार आहे 3 गुणिले 3 गुणिले 3 रेस टू एक्स. या 9ला फोडून लिहिले आणि या दोन्ही 9ला फोडून लिहिले. हा 3चा 4 वेळा गुणाकार आहे म्हणजे 3चा चौथा घात आहे इज इक्वल टू हा 3चा 3 वेळा गुणाकार आहे ते 3चा घन आहे आणि त्याचा एक्सवा घात आहे. आता इथे 3चा चौथा घात बरोबर ह्या 3चा घाताचा घात असेल तर त्यांचा गुणाकार असतो. घातांकामध्ये आपण तो नियम शिकणार आहोत. म्हणजेच 3 गुणिले एक्स होणार आहेत 3x. आता काय झालं, आता दोघांचे पाया समान झाले. इकडं पण 3 इकडं पण 3. याचाच अर्थ 3x बरोबर काय आले 4 आले. 3x बरोबर आले 4 म्हणजे x बरोबर काय होणार आहे हे 4 गुणिले आहेत तिकडे जाऊन भागिले होतील 4/3 येणार आहे जो आहे पर्याय क्रमांक 4. 4/3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. लक्षात आलं असेल घातांक प्रकरण जेव्हा होईल तेव्हा तुमची अजून याच्यावर मास्टरी येईल आणि हे प्रश्न सहज सोडवता येतील. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 3 आणि ते आपल्याला दिसतोय दशांश अपूर्णांक आणि काय करायला लावलंय 110.25 या संख्येचे वर्गमूळ बरोबर किती हे आपल्याला विचारलेलं आहे. 110.25चं वर्गमूळ काढायचं. हे वर्गमुळात 110.25 दशांश चिन्हानंतर समसंख्येमध्ये संख्या आहेत म्हणजे ही पूर्णवर्ग राशी असू शकते. जर शेवटच्या दोन संख्या 25 येत असतील तर त्याचं वर्गमूळ जे आहे ते काय असतं 5 आणि आपण हे 25 म्हणजेच ह्या 5चा वर्ग असतो आणि हे 110 म्हणजेच काय करत असतो इथे दशक स्थानी जो अंक आहे त्याला आपण त्याच्या पुढच्या संख्येने गुणून तो गुणाकार इथे लिहित असतो. म्हणजे याचं वर्गमूळ काढताना 110 कसे आले 10 गुणिले 11 या पद्धतीने आलेले आहेत आणि इथं दशांश चिन्ह आहे ते इथे आहे. आता 10 गुणिले 11 म्हणजेच इथं दशक स्थानी काय असणार आहे दशक आणि शतक स्थानी इथे 10 असणार आहेत आणि पुढे 5 असणार आहेत. याचं वर्गमूळ जे आहे ते येणार आहे 10.5. कसं बघा 5चा वर्ग 25 10ला त्याच्या पुढच्या संख्येने गुणलं की 10 गुणिले 11 होतात 110. इथे आले 110. दशांश चिन्हानंतर एक अंक आहे म्हणजे त्याच्या वर्गामध्ये दशांश चिन्हानंतर 2 अंक येणार आहेत. म्हणजेच 110.25चं वर्गमूळ आलेलं आहे 10.5 जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 4 आणि संख्या मोठ्या मोठ्या दिसत आहेत म्हणून घाबरायचं नाही. घाबरायचं कशालाच नाही. सोडवायला सुरुवात करायची आपोआप प्रश्न सुटत जातो. टप्प्याटप्प्याने विचार करायचा. इथं आपल्याला दिलंय 484 गुणिले 144 बरोबर 69,696 तर वर्गमुळात हे दिलेले आहेत वर्गमुळात 69.696 भागिले 14.4. आता हे सोडवत असताना काय करायचं करायचंय काय तर इथं 144 आहेत इथं 14.4 आहेत इथे 69.6 आहेत आणि इथे 69.696 आहेत. आपल्याला काय करायचंय अशा संख्या मिळवायच्या आहेत कारण हे 144 इथे गुणिले आहेत. हे जर पलीकडे गेले तर इथे हे भागिले होणार आहेत. म्हणजे 69.6 भागिले 144 बरोबर 484 येणार आहेत. हे तर आपल्याला कळालंय. आता यामध्ये काय करायचं तर 696 पूर्ण मिळवण्यासाठी आपण दशांश चिन्ह 1 2 3 घरं उजवीकडे नेणार आहोत. 3 घरं उजवीकडे नेल्यावर होतील ते 69.6 छेद इथं 14.4 आहे. अंशामध्ये 3 घरं उजवीकडे नेलं म्हणजे छेदामध्ये पण 3 घरं उजवीकडे नेलंच पाहिजे. मग काय करावं लागेल पुढे 2 शून्य द्यावे लागतील आणि 1 2 3 घरं जाईल म्हणजेच हे होणार आहेत 14,400. आता या 14,400 आहेत आपल्याला 14,400 नको आहेत 144 हवे आहेत. 69.6 छेद यालाच मी लिहितो 144 गुणिले 100. बस आपल्याला मिळाले. आता काय मिळाले तर 69.6 भागिले 144 मिळाले आणि त्याचं उत्तर काय आहे 484 आहे. म्हणजे इथं अंशामध्ये येणार आहे 484 का
144 69 69 6ला भागल्यावर 484 आले आणि छेदामध्ये राहिलेले आहेत 100. आता याचं वर्गमूळ काढूया. 484चं वर्गमूळ आहे 22, हे पाठच पाहिजे. आणि 100चं वर्गमूळ असणार आहे 10. 22/10 म्हणजेच हे आलेले आहेत 2.2. म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे 2.2, जो आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5. आणि पहा, छान आहे प्रश्न क्रमांक 5. पाहूया काय आहे तो आणि सोडवायला सुरुवात करूया. 5 × 5 कंसाचा वर्ग वजा 5 × 4 कंसाचा वर्ग बरोबर m वर्ग. तर m बरोबर किती हे विचारलेलं आहे. हे सोपा प्रश्न आहे. 5 × 5 म्हणजेच काय होणार आहे, हा 25चा वर्ग होणार आहे. वजा 5 × 4 म्हणजे हा 20चा वर्ग होणार आहे. बरोबर आहे mचा वर्ग. 25चा वर्ग होतो 625, 20चा वर्ग होतो 400, बरोबर झाला m². 625 वजा 400 म्हणजे आले 225. 225 इज इक्वल टू आहे m². 225 म्हणजे कोणाचा वर्ग आहे, 15चा वर्ग बरोबर mचा वर्ग. म्हणजेच m बरोबर किती आलेले आहेत, 15 आलेले आहेत. आपल्याला तेच विचारले m बरोबर किती. आणि 15चीच फोड आपण करू शकतो काय, 5 × 3 अशी याची फोड करू शकतो. हे असं सोडवलं तरी चालेल. का असं सोडवलं तर 25 आणि 20 आपले पाठ असणारे वर्ग होते, कॅल्क्युलेशन सहज सोपे होते. पण जेव्हा वेगळ्या आणि मोठ्या संख्या येतील त्यावेळेस आपण सूत्र वापरतो a² - b² इज इक्वल टू a + b × a - b. आता इथे आपला a म्हणजे काय आहे, 25चा वर्ग आहे म्हणजे a किती आहे, 25 आहे. 25 अधिक b म्हणजे किती आहे, 20चा वर्ग आहे म्हणजे 20 गुणिले a वजा b म्हणजेच 25 वजा 20 हे झाले. आता 25 अधिक 20 होणार आहेत 45 गुणिले 25 वजा 20 होणार आहेत 5. 45 गुणिले 5 येणार आहेत 225. हे काय आहे, a² - b²चं उत्तर आलं आहे 225. आणि हे बरोबर काय आहेत आपले m² आहे. म्हणजेच m बरोबर किती येणार आहे, 15चा वर्ग 225. हे सूत्र वापरून सोडवलं तरी देखील चालणार आहे. पण इथं संख्या सोप्या होत्या, वर्ग करणं कॅल्क्युलेशन करणं सोपं होतं म्हणून डायरेक्ट सोडवलं. जेव्हा संख्या मोठ्या असतील त्यावेळेस आपण या पद्धतीने सोडवणार आहोत. 15 म्हणजेच आलेले आहेत 5 × 3 जो आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6. डायरेक्ट वर्गमूळ आपल्याला विचारलेलं आहे. कुणाचं वर्गमूळ विचारलं आहे, 4096 या संख्येचे वर्गमूळ किती. वर्गमूळात आहेत 4096. आता याचं वर्गमूळ काढत असताना यातले पर्याय पण पहा, 6 4 6 4 एकक स्थानी दिलेत. त्यामुळं आपल्याला पूर्ण सोडवावं लागेल. एकक स्थानी 6 अंक आहे म्हणजे वर्गमूळाच्या एकक स्थानी एकतर 4 × 16 येईल किंवा 6 × 6 = 36 येईल. 4 किंवा 6 हे वर्गमूळाच्या एकक स्थानी असणार आहेत. आता दशक स्थानचा अंक काढण्यासाठी शेवटच्या 2 संख्या सोडून द्या. 40 मधून वजा होणारी वर्गसंख्या कोणती, ती आहे 36. आणि 36 कुणाचा वर्ग आहे, 6चा वर्ग आहे. हे दशक स्थानी 6 अंक असणार आहे. आता 64 की 66 याचं वर्गमूळ हे शोधण्यासाठी काय करायचं, तर दशक स्थानचा जो अंक आहे त्याला त्याच्या पुढच्या अंकाने गुणायचं. 6 7 42 हे येत आहेत 42. आपल्याला पाहिजे 40. म्हणजे हे पुढे जात आहेत, मोठे होत आहेत. मोठे होत आहेत म्हणजे वर्गमूळ जे आहे ते लहान संख्या असणार आहे. लहान घेतली म्हणजे हे पुढं एक्सिड होणार नाही. म्हणजेच 4096चं वर्गमूळ आहे 64 जो आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर आहे. हे सर्वांनी खूप भरभर तुम्ही करू शकणार आहात. व्हिडिओ आवडला असेल तर चला पटपट लाईक करून घ्या. त्याचबरोबर आपल्या प्रतिक्रिया देखील कमेंटमध्ये सांगत चला. कमेंट बॉक्स भरलेला पाहिजे. तुमच्या काय शंका आहेत त्या तुम्ही विचारल्या पाहिजे. तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर दिलं जाणार आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 7. वर्गमुळात 2 8 9 बरोबर किती. 289 पाठांतरावर आधारित प्रश्न. कारण आपली वर्ग 30 35 पर्यंतचे पाठ आहेत. 17चा वर्ग आहे 289.
म्हणजेच 289चं वर्गमूळ आहे 17, जो आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर आहे. सोप्या पातळीचे सुद्धा काही प्रश्न प्रश्नपत्रिकेत असतात, तिथं असेही प्रश्न विचारले जातात आणि इथं आपला वेळ वाचत असतो, त्यामुळे वर्गपाठ पाहिजेत आपले. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 8 आणि याच्याकडे पाहिल्यावर जरा वेगळं वाटत असेल तुम्हाला, तर काही वेगळं वाटून घेऊ नका. हे पॅटर्नमधलं आहे. 7 गुणिले 8 गुणिले 9 गुणिले 10 अधिक 1. जेव्हा कधी क्रमाने नैसर्गिक संख्यांचा गुणाकार असेल आणि किती 4 क्रमागत नैसर्गिक संख्यांचा गुणाकारात जर आपण 1 मिळवला तर ती राशी पूर्ण वर्ग होत असते. पुन्हा एकदा समजून घ्या. 4 क्रमागत नैसर्गिक संख्या आहेत त्या 7, 8, 9, 10 क्रमाने येणाऱ्या 1-1चं अंतर असणाऱ्या यांच्या गुणाकारात जर आपण 1 मिळवला तर ती राशी पूर्ण वर्ग असते आणि तिचं जे वर्गमूळ आहे ते असतं पहिली संख्या गुणिले शेवटची संख्या 7 गुणिले 10 प्लस ह्या 1चं वर्गमूळ. 1चं वर्गमूळ म्हणजे आहे 1, म्हणजेच हे होणार आहेत 7 × 70 अधिक 1 म्हणजे 71. हे असणार आहे वर्गमूळ या प्रश्नाचं, जो आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर आहे. यामध्ये अजून एक पॅटर्न आहे. तो कोणता आहे? क्रमाने जर सम आणि विषम संख्या असतील, सम किंवा विषम, तर क्रमाने असणाऱ्या समसंख्या घेऊ आपण. 4 गुणिले 6 गुणिले 8 गुणिले 10 या गुणाकारामध्ये जर आपण 16 मिळवले, या गुणाकारात जर 16 मिळवले तर ही राशी पूर्ण वर्ग असते. 16 कधी मिळवायचेत? क्रमाने समसंख्या आहेत 4 किंवा क्रमाने विषम संख्या आहेत. आणि याचं वर्गमूळ काय असतं? तर पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांचा गुणाकार 4 गुणिले 10 अधिक यामध्ये 16चं वर्गमूळ, ते म्हणजे आहे 4. म्हणजेच येतात 10 × 40 अधिक 4 44. हे असणार आहे याचं वर्गमूळ. हे समसंख्या असताना विषम संख्या जरी असतील तर पहा, आता मी विषम संख्यांचं एक उदाहरण देतो. 3 गुणिले 5 गुणिले 7 गुणिले 9 अधिक 16 करणार आहे आणि ही पूर्ण वर्ग संख्या आहे. जेव्हा क्रमाने येणाऱ्या 4 विषम संख्यांचा गुणाकार आणि त्यात जर 16 मिळवले तर ती राशी पूर्ण वर्ग असते आणि तिचं वर्गमूळ म्हणजे काय असतं? पहिली संख्या गुणिले शेवटची संख्या अधिक 16चं वर्गमूळ असतं. किती येईल याचं वर्गमूळ? चला कमेंटमध्ये सांगायचं आहे. काढा उत्तर आणि कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत थोडा पॉज घेतो मी. पहा, अभ्यास प्रामाणिकपणे करायचा आहे. शेवटी आपल्याला वाटलं पाहिजे की आपण पुरेपूर प्रयत्न केले होते. जर आपण पुरेपूर प्रयत्न केले तर परीक्षेचं टेन्शन येत नाही, आणि प्रयत्न नाही केले, तिथं टंगळमंगळ केली तर त्या व्यक्तीला परीक्षेचं टेन्शन येतं. त्यामुळं रेग्युलर अभ्यास हा खूप महत्त्वाचा आहे. मी रेग्युलर तुम्हाला व्हिडिओ पाठवतोय, ते रेग्युलर पाहत चला. आणि यातली ॲडव्हान्स लेवलची जर तयारी करायची असेल तर पोलीस भरती, TET आणि 7वी स्कॉलरशिप यावर आधारित जी प्लेलिस्ट आहे त्यामधले व्हिडिओज पण पहा, कारण ते टॉपिक वाईज 28 व्हिडिओज आहेत आणि एका व्हिडिओत 50-60 प्रश्न आहेत. ॲडव्हान्स लेवलचे आहेत, याच्यापेक्षा ॲडव्हान्स लेवलचे आहेत, जेणेकरून तुम्ही राज्याच्या यादीपर्यंत फाईट देऊ शकता. एवढ्या लिमिटेड याच्यावर राहू नका. अजून अभ्यासाच्या आपल्या ज्या कक्षा आहेत त्या रुंद करा, म्हणजे जास्तीत जास्त व्हरायटीचे प्रश्न सोडवा. काढलं कायचं उत्तर? पाठवलं कमेंटमध्ये? ठीक आहे, चलो जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 9 आणि तो आहे पुढील पर्यायांपैकी पूर्ण वर्गसंख्या कोणती, हे विचारलेलं आहे. लावा डोकं. पहिली आहे 0.225, दुसरी आहे 2.25, 22.5 आणि 0.0225. यात आपण एक गोष्ट पाहिलेली होती, त्याच्यावरून डायरेक्ट याचं उत्तर सांगता येणार आहे की पूर्ण वर्गसंख्येच्या दशांश चिन्हानंतर नेहमी समसंख्येमध्ये अंक असतात. म्हणजे 2.25 हीच पूर्ण वर्गसंख्या येणार आहे. का? इथं 3 अंक आहेत. पूर्ण वर्गसंख्येच्या दशांश चिन्हानंतर विषम संख्येमध्ये अंक येत नाहीत, 3 नाही आहेत, 2 येतात किंवा 4 येतात किंवा 6 येतात किंवा 8 येतात. इथं एकच अंक आहे, म्हणजे ही पण होणार नाही. इथे 2 आणि 2 4 आणि 1 5 आहेत, म्हणजे ही देखील होणार नाही. काही प्रश्न असे टेक्निकने पटकन सुटतात,
तिथं वेळ वाचतो आणि तो इतर प्रश्नांमध्ये आपल्याला वापरता येतो. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 10 आणि इथे आहे 35चा वर्ग वजा 28चा वर्ग बरोबर mचा वर्ग, तर m बरोबर किती? मग याच्यासारखाच प्रश्न आहे. 35चा स्क्वेअर मायनस हा 28चा स्क्वेअर इज इक्वल टू आहे m स्क्वेअर. इथं आपल्याला सूत्र वापरायचं आहे ते म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू काय a प्लस b गुणिले a मायनस b. त्यांच्या वर्गमुळांची एकदा बेरीज आणि त्यांच्या वर्गमुळांची एकदा वजाबाकी यांचा गुणाकार म्हणजेच असतो a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. म्हणजेच इथं m स्क्वेअर बरोबर काय येणार आहे 35चा वर्ग, त्याचं वर्गमूळ काय असणार आहे 35 अधिक a प्लस b आहे 28चा वर्ग, त्याचं वर्गमूळ असणार आहे 28 गुणिले a मायनस b म्हणजेच 35चा वर्ग त्याचं वर्गमूळ आहे 35 आणि मायनस 28च्या वर्गाचं वर्गमूळ आहे 28. हे सोडवायचं आहे फक्त. 35 आणि 28, 35 8 43 आणि 10 झाले 63 गुणिले 35 वजा 28 म्हणजे झाले 28 आणि 7 35. हे आहेत m स्क्वेअर. आता पहा हे 63 गुणिले 7 करायचं असेल करा, किंवा त्याला सोपं करून पण सोडवू शकता. 9 गुणिले 7 होतात 63, 9चं वर्गमूळ 3 येईल आणि 7 गुणिले 7चं वर्गमूळ 7 येईल. 3 7 21 हे त्याचं वर्गमूळ येणार आहे. नेहमीच्या पद्धतीने करूया. 7 त्रिक 21 1 हातचे 2, 7 चौकोन 42 आणि 2 झाले 44. mचा वर्ग बरोबर आलेले आहेत 441. म्हणजेच m बरोबर किती असणार आहे 441चं वर्गमूळ आहे 21. mची किंमत आलेली आहे 21, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. सायलेंट किलर व्हायचंय, शांततेत सोडवायचंय, उतावीळ व्हायचं नाही. गणितात अतिघाई संकटात नाही. नजर हटी दुर्घटना घटी, हे लक्षातच ठेवायचंय. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 11 आणि काय आहे तो पहा. सर्वात लहान नैसर्गिक संख्या व सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या यांच्यातील फरक हा पुढीलपैकी कोणत्या संख्येच्या वर्गमूळा एवढा आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. सर्वात लहान नैसर्गिक संख्या ती आहे 1 म्हणजेच मोज संख्या. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या ती म्हणजे आहे -1. यांच्यातला काढायचा आहे फरक म्हणजे मायनस करायचे. म्हणजेच हे काय होणार आहेत 1 निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह होणार आहेत पॉझिटिव्ह +1. किंवा एखादी संख्या वजा करणं म्हणजेच तिच्या विरुद्ध संख्या दिलेल्या संख्येत मिळवणं, हे असं इथं झालेलं आहे. किंवा आता ॲडव्हान्स लेवलला -1 गुणिले -1 म्हणजे ते +1 होणार आहेत. 1 + 1 होता 2. 2 लगेच आपल्याला इथं उत्तर दिसतं आणि लगेच आपण टिक मार्क करतो. विचारले काय हे पाहिजे, कोणत्या संख्येच्या वर्गमूळा एवढा आहे. म्हणजेच कोणत्या संख्येच्या वर्गमूळा एवढा आहे म्हणजेच इथं करावं लागेल आपल्याला 2चा वर्ग बरोबर आहे 4. म्हणजे हे 2 जे आहेत हे 4 या संख्येच्या वर्गमूळा एवढे आहेत. म्हणजे 4 या संख्येच्या वर्गमूळा एवढे 2 आहेत. म्हणजे याचं उत्तर असणार आहे 4, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. चला जाऊया पुढे. पुढे आहे समारोप का संपली. 6.2 हा स्वाध्याय आपला संपलेला आहे आणि पुढील व्हिडिओमध्ये लगेच भेटणार आहोत. तो म्हणजे वर्गमूळ घनमूळ यावर आधारित स्वाध्याय 6.3 सोडवण्यासाठी. तोपर्यंत छान राहा, अभ्यास करत राहा, दररोज काहीतरी नवीन शिकत राहा. अभ्यासामध्ये रेग्युलर अभ्यास करा आणि ॲडव्हान्स लेवलची तयारी करण्यासाठी इथे जी प्लेलिस्ट आहे TET पोलीस भरती 7वी स्कॉलरशिप यातले प्रश्न देखील ते घटक जेव्हा सुरू आहेत त्याच वेळी सोडवून घ्या. चला तुम्हाला तयारीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.